गावोगाव बिबट्यांचा धुमाकूळ. कोणी बाहेर लगीसाठी गेलं, आला बिबट्या आणि मारली झडप. कारण अश्विनी ढोबळे असेच ह्या गृहिणी एक लघुशंकेसाठी बाहेर गेल्या आणि त्याच वेळेत दाबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. पण त्यांच्या अंगावरती त्यांचं स्वेटर होतं. त्या स्वेटरमध्ये पांजा अडकला आणि तेवढ्यात त्या मात्र सुटकून कशा बशा मात्र पळाल्या, परंतु नंतर बेशुद्ध पडल्या. मग घरांचा आरडाओरड घरातल्या लोकांनी आरडाओरड केला तर बिबट्या पळून गेला. दुसरी बातमी पिंपरखेड. एकाच गावातली 3 छोटी छोटी मुलं बिबट्याने मात्र मारली. अर्धे धड मात्र खाऊन टाकले. कोण 4 वर्षाचं, कोण 5 वर्षाचं, कोण 11 वर्षाचं. पुन्हा कोपरगावातली घटना. एक वयोवृद्ध आजीबाई घास कापण्यासाठी आपल्या शेतात जातात आणि भर दिवसा तो बिबट्या तुरीच्या रानातून येतो आणि त्या आजीला ओढत नेतो तुरीच्या वनामध्ये. त्यामध्ये त्यांचा मृत्यू होतो. एक ऊस तोडणीची एक छोटीशी मुलगी आणि तिला देखील मात्र बिबट्या एक झडप टाकीतो आणि नाहीशी करतो. अशा असंख्य घटना ह्या राज्यभरात चालू आहेत आणि ह्या संपूर्ण देशभरामध्ये. वन्य प्राणी जंगल सोडून गावोगाव फिरू लागले. जर बघितलं, बाळूमामाचं एक भाकीत होतं. बाळूमामांनी आपला ध्येय संपवण्याच्या अगोदर सांगितलं होतं का संपूर्ण जंगली प्राणी एक दिवस जंगल सोडून मात्र गावात येते. ज्या पद्धतीने मनुष्याचा शाकाहार म्हणून निसर्गाने नेमणूक केली आणि शाकाहारी प्राणी म्हणून निसर्गाने संपूर्ण शरीर मात्र त्याचं एक निर्माण केलं. पण मनुष्य मांसाहारच करू लागला. पूर्वीच्या काळी त्याला मात्र अश्मयुग काळामध्ये अन्नासाठी भटकंती करावं लागायची, त्यावेळेस ते मांसाहार करीत होता. परंतु नंतरच्या काळामध्ये माणसाने बऱ्या प्रकारे मात्र उत्क्रांती केली आणि अन्नधान्याचा मुबलक प्रमाणात मात्र मिळू लागलं. तरीपर्यंत मनुष्य मांसाहार करू लागला आणि मग संत मंडळी भाकीत केलं ज्या पद्धतीने मनुष्याने मांसाहार करू लागला आणि त्याच पद्धतीने मात्र वन्य प्राणी देखील एक दिवस मनुष्याची मात्र शिकार करणार. ज्या पद्धतीने माणसं मात्र, कारण मोठमोठे सेलिब्रिटीने देखील हरणाच्या शिकारी केल्या, हरणं खाल्ले. मग विचार करायला एक भाग पडतो. मनुष्य प्राणी जंगलात शिरू लागला, जंगला नष्ट केली, मग ते देखील मात्र आज गावोगाव मात्र शिरू लागले. नेमकी चूक कोणाची हे भाग वेगळा, परंतु आज गावोगाव मात्र 10-10, 15-15 बिबटे झाले. आज वनतारामध्ये अंबानींनी सर्वात मोठा महाप्रकल्प आहे अनंत अंबानीचा. बरेचसे हत्ती तिथं नेलेत, काही भांडणं करून नेले, काही ओढून ताडून नेले, देवस्थानचे देखील हत्ती नेले. परंतु हे बिबटे मात्र कधी नेणार आणि बिबटे नेऊन तिथं का नाही सोडू, जिथं जिथं आहेत. आता काय म्हणतात दक्षिण आफ्रिकेमध्ये सोडणार. इतक्या लांब सोडण्यापेक्षा एक त्यांना राखीव क्षेत्र करून, संपूर्ण जाळीदार क्षेत्र करून त्यांची मात्र तिथं नेमणूक केली पाहिजे.
परंतु शूटआउटची ऑर्डर देऊन हे काही थांबणार नाही. त्यांना बी जागवा आणि प्रत्येक गावचे लोक देखील जगले पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून एकच प्रकल्प मात्र हाती येऊ शकतो. सर्व बिबटे एका जागी करून संपूर्ण क्षेत्र मात्र ते राखीव क्षेत्र बिबट्यांसाठी राखीव करून तिथं त्यांची संपूर्ण सोय मात्र सरकारने केले पाहिजे. परंतु नेमकं यामधून सरकार काय शिकेल का मनुष्यांचे असेच प्रकारे मात्र खऱ्या अर्थाने लहान लहान मुलांवरती पुन्हा वन खातं सांगतं मेंढ्या पाळू नका, जनावरं पाळू नका. मग पशुधन मात्र शेतकऱ्यांनी पाळायचंच नाही का? हा बी मात्र एक प्रश्न मात्र अनंतरितच राहतो. नेमकं काय करायचं? आणि असं चालू राहिलं तर एक दिवस शेतकरी मात्र रानात जाणारच नाही. कारण रातच्या वेळेस मात्र भरायण्यासाठी जर गेला आणि तिकडंच मात्र जर हल्ला केला, शेतकरी संपला तर देश संपल्याशिवाय मात्र राहणार नाही. तेव्हा मात्र संपूर्ण बिबट्या मुक्त मात्र खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र, हा देश मात्र जरूर राज्यकर्त्यांनी आणि संपूर्ण सरकारने एकत्र येऊन मात्र हे केलं पाहिजे. एवढीच एक छोटीशी आशा.